वळूयात पुढच्या बातमीकडे। मुंबईतल्या कोस्टल रोडच्या पॅकेज 2च्या कामासाठी वरळी सीफेसवरील एका मार्गिकेची वाहतूक ही 5 महिन्यांसाठी बंद राहणार आहे। मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागानं या संदर्भात एक परिपत्रक जारी केलंय। खान अब्दुल गफार खान मार्गावरील बिंदू माधव जंक्शन ते जे.के. कपूर जंक्शन ही प्रभादेवीच्या दिशेने जाणारी मार्गिका 31 मे 2024 या कालावधीपर्यंत वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद असणार आहे। या मार्गिकेवर केवळ वरळी सी लिंकवर जाणारी वाहतूक सुरू राहील। दरम्यान याच कोस्टल रोड संदर्भात अधिक माहिती जाणून घेतली आहे कोस्टल रोड प्रकल्पाचे निवासी अभियंता राजेश जाधव यांच्याकडून। नेमके किती अंतर्बदल या संपूर्ण प्रकल्पामध्ये आहेत, नेमकं कुठून कुठे जायचंय मुंबईकरांना आणि मुंबईकरांच्या प्रवासाचा वेळ कसा वाचणार आहे? नमस्ते। या कोस्टल रोड 10 किलोमीटरमध्ये साधारण 3 ठिकाणी अंतर्बदल इंटरचेंजेस आहेत। त्यातला पहिला इंटरचेंज हा भुलाबाई रोडवरती अमरसन गार्डनच्या इथे आहे। तो साधारण 4 आर्मचा आहे, जिथून आपल्याला भुलाबाई देसाई रोडवरून लोकांना नरिमन पॉईंटकडेही जाता येईल आणि बांद्रालाही जाता येईल। तसेच कोस्टल नरिमन पॉईंटवरून जे लोक येत आहेत त्यांना इकडे आपल्याला भुलाबाई देसाई रोडलाही उतरता येईल आणि जे लोक बांद्र्यावरून येतात त्यांनाही भुलाबाई देसाई रोडला कनेक्टिव्हिटी आहे। ज्यांना ब्रिज कँडीला जायचं आहे किंवा नाना पार्कला जायचं आहे, नाना चौकला जायचं आहे, या सगळ्यासाठी हा एक्झिस्टिंग रोडपासून पहिला इंटरचेंज भुलाबाई देसाई रोडला आहे। दुसरा मोठा इंटरचेंज आहे तो हाजी-अलीला आहे। तो सगळ्यात मोठा 8 आर्मचा इंटरचेंज आहे। सगळ्यात जास्त कॉम्प्लेक्स आहे। 3 टियर्समध्ये त्याचं बांधकाम आहे। आणि तिसरा इंटरचेंज जो आहे तो वरळीला आहे, तो 6 आर्मचा आहे। हे इंटरचेंज मुख्यतः तुम्हाला आता हाजी-अलीचा बघितलं तर लाला लजपत रोड जो आपला आहे, त्या हाजी-अली जंक्शन आणि रजनी पटेल जंक्शन असे 2 जंक्शन्स आपल्याकडे आहेत। ते दोन्ही जंक्शन्स आपल्याला कोस्टल रोडला कनेक्ट करतात। म्हणजे आयदर कोस्टल रोडकडून आपण एक्झिस्टिंग लाला लजपत रोडला आपण जाऊ शकतो किंवा रिव्हर्स वे की लाला लजपत रोडवरून आपण ह्या दोन्ही किंवा रजनी पटेलकडून आपण कोस्टल रोडला कनेक्ट होऊन नरिमन पॉईंट किंवा बांद्र्याला पटकन जाऊ शकतो। तिसरा इंटरचेंज आहे तो शेवटचा ह्या कोस्टल रोडला वरळी जंक्शनला आहे, वरळी गार्डन तिकडे। तिथून आपण परत सिमिलर की आपण कोस्टल रोडला दोन्ही बाजूला कनेक्ट करू शकतो किंवा कोस्टल रोड आपण डायरेक्ट तिकडे कनेक्ट करू शकतो। म्हणजे आतल्या रोडवरून जाताना लोकांना तो स्पेसिफिकली पटकन कोस्टल रोडला कनेक्टिव्हिटी देण्यासाठी हे 3 इंटरचेंज बनले आहेत। आणि या कोस्टल रोडमुळे मुंबईला काय काय मिळणार आहे पाहूया ग्राफिक्समधून। पण मुद्दा असा आहे की कोस्टल रोडमुळे मुंबईला काय मिळणार आहे, तर या रस्त्यामुळे प्रवासाचा 70% वेळ वाचणार आहे। प्रिन्सेस स्ट्रीट पासून वांद्रे वरळी हे अंतर अवघ्या 10 मिनिटात शक्य होणार आहे। या कोस्टल रोडमुळे इंधनाची 30% बचत होणार आहे, तर वायू आणि ध्वनी प्रदूषणही कमी होणार आहे। मुंबईत 4 ठिकाणी नव्यानं 1804 चाकी वाहनांना पार्किंगची सुविधाही मिळणार आहे। मरीन ड्राईव्ह सारखा नवा ऐसपैस मानवनिर्मित सागरी किनारा हा मुंबईकरांना प्राप्त होणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।